इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच. मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी. मी या प्रभागामध्ये स्थानिक उमेदवार आहे. तसेच माझ्या पॅनलमध्ये दिलेले सुद्धा हे स्थानिकच उमेदवार आहेत. मला विश्वास आहे की लोकांनी या स्थानिक उमेदवारांना संधी देतील आणि तुमचं एक मत समाजामध्ये बदल घडवू शकते. नमस्कार मंडळी, प्रभाग क्रमांक 3 मधून शिवशाहू आघाडीतून इच्छुक असलेल्या सौ निर्मला गजानन शिरगावे ह्या आपल्या समेत या ठिकाणी जोडले आहेत. तसेच त्यांचे पती गजानन शिरगावे हे देखील आपल्या समेत जोडले आहेत. त्यांना आपण विचारूया, येणारी ही महानगरपालिकेची निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर लढणार आहात? नमस्कार. येणारी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती आपण स्वच्छता, पाण्याचा विषय, महिलांचे आरोग्य या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. आपण मला या ठिकाणी आपण सांगावं की कशा पद्धतीने तुमची कॅम्पेन यंत्रणा असणार आहे? गेले 30 ते 35 वर्ष मी सामाजिक कार्यकर्ता आहे. सामाजिक कार्य करत असताना जे पण काही सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, तसेच काही शासकीय निमशासकीय पदाच्या माध्यमातून मी आज 30 ते 35 वर्ष लोकांच्या समोर जात आहे आणि लोकांच्या समस्या ऐकून घेत आहे आणि त्यावर उपाययोजना करून त्या समस्येचं निराकरण करायचं काम मी आजपर्यंत करत आलेलो आहे. आणि जे आता आपण शिवशाहू महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझी पत्नी तसेच माझे मित्र आहेत गुड्डू शेख, हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते दुसरे मित्र आहेत माझे अविनाश वासुदेव, हेही सामाजिक कार्यकर्ते आहेत. आम्ही तिघही सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळं सामाजिक काही जे प्रश्न आहेत किंवा राजकीय जे काही प्रश्न आहेत, आर्थिक जे काही प्रश्न आहेत लोकांना, ते सोडवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत असतो. त्याचसोबत आता साजन बेंद्रे म्हणून एक आपले मित्र आहेत, ते पण आमच्या पॅनलमध्ये इच्छुक होते. तेही आमच्या सोबत आज काम करत आहेत. तर आम्ही तरुण पिढी जी आहे अगदी प्रामाणिकपणानं ह्या भागातील जे आरोग्याचे प्रश्न आहेत, जे मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, महिला सबलीकरणाचे प्रश्न आहेत, महिला सुरक्षिततेचे प्रश्न आहेत, ह्यासाठी आम्ही दिवसरात्र काम करत आहे आणि इथून पुढे आम्ही करणार आहे. मला या ठिकाणी अनेक प्रश्न असा विचारावा वाटतो, हा वाढीव भाग किंवा दाट वस्तीची इथं लोकसंख्या आहे, यासाठी तुमचा प्रामुख्याने काय इथले प्रश्न असतील आणि त्यासाठी तुमची सोडवणूक कशा पद्धतीची असेल? मुळात म्हणजे हा कामगार वस्तीचा भाग आहे आणि सगळे मजूर वर्ग आहेत आणि छोटी छोटी जागा घेऊन छोटी मोठी घरं बांधून आज दाटीवाटीमध्ये ही लोक राहत आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आपल्या ह्या भागाला भेडसावत आहे. कारण त्याचं मुख्य कारण आहे की 5 ते 6 दिवसांना पूर्ण इचलकरंजी शहरात जसं पाणी येते तसं आमच्याही भागात पाणी येते. परंतु आमचा भाग हा दलित आणि मागास वर्ग असल्यामुळं आमच्या लोकांना पाणी साठा करण्याची मुळात म्हणजे व्यवस्था नाही आणि पाणी साठा होत नसल्यामुळं पाणी पुरत नाही लोकांना. त्यामुळे एक दिवस आड पाणी कसे देता येईल आपल्याला, मुबलक आणि स्वच्छ पाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न आहे, कारण मुळात आमच्या भागामध्ये जे काही भूखंडधारक आहेत, खाजगी भूखंडधारक आहेत, त्याबरोबर महानगरपालिकेचे आता ओपन पेस आहेत, त्या ठिकाणी अस्वच्छता असते आणि त्या लोकांनी, प्रशासन असू दे किंवा ते खाजगी भूखंडधारक असू दे, त्यांनी त्या जागेमध्ये स्वच्छता ठेवलेली नाही. त्या ठिकाणी कमीत कमी 10 ते 12 फूट उंचीच्या वनस्पतीची वाढ झालेली आहे, झाडांची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे काय होतंय, त्या ठिकाणी अनधिकृत काम पण बरेच वर्ष चालू आहे. त्यासाठी मी वेळोवेळी नगरपालिका प्रशासन असू दे, आता महानगरपालिका प्रशासन असू दे, त्यांना त्या भूखंडामधील स्वच्छता करून घ्यायचं काम. तसेच त्याबरोबर आपल्या आंबेडकर आणि गणेशनगरमध्ये जो वगळा आहे, जुना वडा आहे आणि त्याचं सारण गटरीमध्ये रूपांतर झालेलं आहे. गणेशनगरमधील जे उत्तरेचा भाग आहे तो उंचीवर आहे आणि आंबेडकरमधील जो दक्षिणेचा भाग आहे तो पण उंचीवर आहे. आंबेडकरमधील, दत्तनगरमधील, कृष्णानगरमधील तसंच सोलगेमळ्यापर्यंत हा भाग सकल आहे आणि हे उंचीवरचं पूर्ण हे दैनंदिन जीवनातलं जे काही पाणी आहे, सांडपाणी आहे, धुण्या भांड्याचं पाणी असेल, मलमिश्रित पाणी असेल, हे उघड्यावर वाहत आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे ड्रेनेजची व्यवस्था ह्या भागात आमची झालेली नाही. तर तो एक लय मोठा प्रश्न आहे. ड्रेनेजची व्यवस्था झाली असती तर हे मलमिश्रित पाणी आहे ना, ते त्याचा निचरा झाला असता. मला या ठिकाणी वहिनींना आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. वहिनी, या ठिकाणी भूखंड ओपन पीस भरपूर प्रमाणात, ह्यासाठी महिलांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी, युवकांसाठी त्या ठिकाणी तुमची काय करायची भविष्यात संकल्पना आहे? मला जर संधी मिळाली तर जी भूखंड रिकामे आहेत किंवा ओपन आहेत, तर वृद्धांसाठी बगीचा किंवा महिलांसाठी थोडाफार विश्रांतीची एक
एक ठिकाण म्हणून एक स्वच्छताची जागा म्हणून अशी काहीतरी विश्रांतीची जागा ठिकाणी म्हणजे असं त्यांच्यासाठी करण्याची माझी इच्छा आहे. आणि मुलांना पण खेळण्यासाठी मैदान हवं आहे, कारण आमच्या भागात खेळण्यासाठी मैदान नाहीयेत. मुलं खेळत नाहीयेत इथं कुठं, त्यामुळे त्यांना खेळण्याचं मैदान ही म्हणजे अवेलेबल करून द्यायची आमची इच्छा आहे. मला शिरगाव साहेब आपण सांगा, आपण सदैव चळवळीमध्ये इचलकरंजीच्या जडणघडणीमध्ये आपलाही खारीचा वाटा का असना या निमित्तानं लाभतोय. मला या सांगा, आपण आपल्या समोर बलाढ्य उमेदवार धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही उमेदवार ही निवडणूक होईल असं वाटतंय काय? जरूर. आजपर्यंत जेवढे पण इचलकरंजी शहरात असतील, माझ्या प्रभागात असतील, जे पण लोक निवडून गेलेले आहेत ते पैशाच्या ताकदीवर निवडून गेलेले आहेत. आणि मुळातच मजूर वर्ग आहे. मजूर वर्गांची दिशाभूल करून थोडंफार पैसे वाटून काय जेवणावेळीच व्यवस्था करून किंवा दारू या गोष्टीचं प्रादुर्भाव म्हणजे विचार करून या लोकांना दिशाभूल करून आज हे निवडून आलेले आहेत. आणि त्यावेळीची परिस्थिती त्यांची साधारण होती. आज ते 50 वर्ष सत्ता भोगत आहेत. आणि ह्या 50 वर्षामध्ये त्यांनी प्रत्यक्षात विशेष करून काम केलं नाही, कागदावरच काम झालेले आहेत. त्यामुळे आम्ही वेळोवेळ या नगरपालिकेमध्ये आवाज उठवलेला आहे की प्रत्यक्षात रोड किंवा गटारी किंवा ड्रेनेजचं किंवा अशी जी काही ओपन मैदान आहेत नगरपालिकेची, त्यामध्ये एखादी बाग, परत सांस्कृतिक हॉल किंवा वाचनालय किंवा व्यायामशाळा अशी कोणतीही त्यांनी विधायक कामं केलेली नाहीत. मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न विचारावा वाटतोय. शिवशाहू आघाडीचे जेवढे काही तुमचे नेते आहेत, या नेत्यांनी केलेल्या आजच्या विकास कामावर तुमच्या प्रभागात चांगला परिणाम होईल काय? जरूर जरूर. गेली 70 वर्षे ही काँग्रेस सत्ता होती आणि त्यांच्या माध्यमातून बरेच इथं कामं चालू होती. आणि आज सुद्धा इथून पुढे सुद्धा हे जे शिवशाहू आघाडीतले जे काय आमचे मान्यवर नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या भागामध्ये जरूर ह्या सगळ्या विकास कामाच्या माध्यमातून काय अपलोड करणार आहोत. वहिनी, मला या ठिकाणी आपण एक सांगा, प्रामुख्याने आपण भविष्यकाळात नगरसेविका म्हणून निवडून गेलात तर तुमचे 3 मुद्दे असे कोणते असतील की ते प्रभागाच्या विकासासाठी असतील? 3 मुद्दे असे असतील की प्रथम म्हणजे इथं महिलांसाठी पाण्याचाच प्रश्न आहे, तो एक सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पाणी झालं की स्वच्छता म्हणजे स्वच्छतेची अजिबात इथं काळजी घेतली जात नाही. गटारी वाहरणे किंवा कुठं पण कचरा सांडणे हे सगळे प्रश्न आहेत. आणि एक म्हणजे महिलांची सुरक्षा यावर एक आमचं लक्ष केंद्रित राहणार. शिरगाव साहेब, शेवट प्रश्न या ठिकाणी विचारतोय. आपल्या या प्रभागामध्ये आपण काम करत असताना तुम्ही असाल किंवा गुड्डू शेख असतील, प्रामुख्याने पाणी जर येत नसेल तर तुम्हाला प्राधान्यानं ह्या महिला वर्ग विचारलं जातात. ही तक्रार किंवा भविष्यकाळात असं कोणतंही प्रॉब्लेम येईल यासाठी विशेष काय आता उपाययोजना तुम्ही डोक्यामध्ये काय संकल्पना असेल? कालच थोडं पाणी सोडलं होतं आणि काही लोकांनी जबाबदार अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला पाणी मिळालं नाही, त्यामुळे थोडं आणून पाणी सोडावं. आणि ते पाणी भरत असताना त्या पाण्याचं गटारीमध्ये जास्त करून ओव्हरफ्लो होऊन 2 भागात पाणी आलं होतं. सकाळी मी, गुड्डू आणि अविनाश वासुदेव ही तिघं पण सकाळी जवळजवळ 5 वाजल्यापासून त्या भागात आम्ही ते गटारीचे सगळे सारण गटारीचा कचरा काढून घेतलेला आहे. आतल्या काही उपविभागातल्या काही छोट्या मोठ्या गटारीचा सगळा कचरा काढून घेतलेला आहे. आणि आज तिथं त्या कामाच्या माध्यमातून तो तिथला स्थानिक तेवढ्यापुरता प्रश्न मिटवलेला आहे. परंतु आज गटारीच्या माध्यमातून किंवा सारण गटारीच्या माध्यमातून वेळोवेळी सफाई केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर मुळात म्हणजे मुलांचं आरोग्य, महिलांचं आरोग्य, महिलांचं सुरक्षितता ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही नेहमी भर दिलेला आहे. विशेष करून आता आम्हाला प्रत्यक्षात उतरून काम करायचं आहे. आजपर्यंत आम्ही लोकांच्या समस्या ऐकून त्यांचं निराकरण करण्यासाठी काम केलेलं आहे. इथून पुढे आम्ही काम करणार आहे. तरी जे नागरिक आपल्यापर्यंत पोहोचतील त्या लोकांचं नक्कीच समाधान होईल. ही लढाई आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. आणि मी नागरिकांना विनंती करतो, ह्या लढाईमध्ये तुम्ही आम्हाला जर साथ दिला आणि आम्हाला जर संधी दिला तर नक्कीच आम्ही ह्या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. त्याचसोबत ही निवडणूक नुसतं उमेदवारी लढवण्यासाठी नसून राजकारण हे सेवेचं एक व्रत आहे, लक्षात ठेवा. हे पद नसून हे सेवेचं व्रत असल्यामुळे सेवा करणाऱ्या लोकांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे, निश्चित केलेली आहे. त्यामधून आम्ही काम चालू आहे. आणि मुळातच महाविकास आघाडीच्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की खरोखरच सामाजिक काम करत असलेल्या तळागाळातल्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे. आणि त्याचा फायदा हा नक्कीच होईल, त्यांची साथ आम्हाला असणार आहे. आणि ह्या भागात आम्ही नक्कीच विकास करू. आपण या ठिकाणी बघितलं असाल, प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवार म्हणून ज्या असलेल्या सौ निर्मला गजानन शिरगावे ह्या आपल्यासोबत जोडल्या होत्या. येणाऱ्या काळातील जनता ही त्यांना नक्कीच इचलकरंजी महानगरपालिकेच्या या सभागृहामध्ये पाठवेल अशी इथं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन इथं थांबतोय.